आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरात कोरोना काळापासून फुलहार शासनाच्या आदेशाने बंद करण्यात आले होते। त्यानंतर श्री साई मंदिर खुले झाले, मात्र फुलहार बंदच होते। हे पूर्ववत सुरू करावे यासाठी शेतकरी तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हजारो कुटुंबांना याचा फटका बसला होता। औरंगाबाद न्यायालयाने या संदर्भात सुरू केलेल्या हालचालीमुळे शेतकऱ्यांसह व्यावसायिक, बेरोजगार आणि साई भक्त भाविकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण पसरले असून याचाच आनंद म्हणून शिर्डी नगर परिषदेसमोर माजी नगरसेवक सुरेश आरणे, काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, अमोल बानाईत यांच्या उपस्थितीत या घडामोडीबद्दल आनंद व्यक्त करून आपल्याला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली। कोरोना काळामध्ये देशभरात आणि याच धर्तीवर शिर्डीत देखील साईबाबांच्या मंदिरात फूल आणि हारांना बंदी घातलेली होती। परंतु कोविडचा काळ संपल्यानंतर देशभरातील सगळ्या मंदिरांमध्ये इथं पूर्वी फुलं सुरू होते, हार सुरू होते, तिथल्या त्या श्रद्धेशी जोडलेला हा फुलांचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी सुरू झाला। परंतु शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात मात्र फुलं अजूनही बंद आहेत आणि फुलहार मंदिरात सुरू व्हावे या मागणीसाठी आम्ही आमच्यासह अनेक लोक, त्याच्यामध्ये दिगंबर पोते पाटील असतील, अनेक वेगवेगळे समजा सामाजिक कार्यकर्ते होते, संजयजी काळे यांनी देखील या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।